लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये वाटप सुरू। या 15 जुलैमध्ये पैसे यायला सुरुवात। नवीन यादी बँकेत ही जमा झालेली आहे। याच बहिणींना मेसेज सुद्धा आज येणार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी बातमी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। बघा, लाडक्या बहिणींना सोबत सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे। गिफ्ट मध्ये जवळपास 2 गोष्टी मोठ्या असणार आहेत। एक गोष्ट जी आहे ती हजारोमध्ये असणार आहे, एक लाखो रुपयांमध्ये। या 2 गोष्टी लाडक्या बहिणींच्या भेटवस्तू गुढीपाडव्यानिमित्त, गुढीपाडव्याचा जो मोठा सण असतो आपला, त्या निमित्तानं इथं देण्यात येणार आहे। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत, त्या लाडक्या बहिणींना पहिला, दुसरा आणि तिसरा एकदम 3 हप्ते तिथं देण्यात येणार आहेत। परंतु लक्षात घ्या, आता इथं सगळ्यात महत्वाचं जर आपण बघितलं तर यातून काही लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत। हो, भरपूर लाडक्या बहिणींची नावं ही यादीतून गायब करण्यात आलेली आहेत। त्याचे कारण मी तुम्हाला पुढे डिटेलमध्ये सांगतोय। आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपलं सुद्धा नाव या यादीतून जायला नाही पाहिजे तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। बघा, सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की एप्रिलचा जो 2100 रुपयांचा हप्ता आहे तो वाटप हा सुरू झालेला आहे आणि 2100 रुपयांची मंजुरी आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे। आता 2100 रुपयांची जी यादी आहे आता त्याच्यामध्ये बघा भरपूर बदल केले गेले होते लाडकी बहीण योजनेमध्ये। परंतु आता याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी आहे की आता वाटप सुरू झालेलं आहे। सोबतच गॅस सिलेंडरचं वाटप सुरू आहे, सोबतच तुम्हाला गिफ्ट सुद्धा मिळत आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींना आनंदच होत आहे। कारण आताच झालेल्या 15 मिनिटाच्या पूर्वी जी बैठक झालेली त्याच्यामध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही आता वाटप सुरू करत आहोत, कारण मार्च मध्येच आपण एप्रिलचा हप्ता 2100 रुपये देणार आहोत। कारण गुढीपाडवा हा एक मोठा सण आहे, आपल्याला माहिती आहे की 3 मुहूर्तापैकी एक मोठा मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी। तर त्यासाठी आनंदाची बातमी, आजपासून पैसे वितरण सुरू झालेलं आहे। बघा, आज खटाखट पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कुठलं काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपलं नाव यादीत असणार आहे, काही प्रॉब्लेम तिथं राहू नये यासाठी काय करावं लागणार आहे तर सिंपल साध्या 4 गोष्टींची काळजी तुम्हाला इथे घ्यायची आहे। साध्या 4 गोष्टी करायच्या आहेत। त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। एक एक करून मी व्हिडिओ सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणार आहे, सोप्या भाषेत म्हणून। कारण माझी जे युट्यूब फॅमिली आहे ती एकदम साधी आहे, साध्या घराण्यातली आहे, त्यामुळे त्यांना सिंपल मराठी भाषेत एकदम सोपं करून सांगणार आहे जेणेकरून त्यांना कुठलंही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही। आता बघा, अर्ज पडताळणी सुरू आहे। अर्ज पडताळणी कशासाठी सुरू आहे तर एप्रिलच्या हप्त्यासाठी अर्ज पडताळणी सुरू आहे। कारण अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा आदिती तटकरे मॅडम असो, यांनी सर्वांनी एकच सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही आता गरजू लाडक्या बहिणींसाठी योजना असणार आहे। गरजू लाडकी बहीण योजना असल्यामुळं आता यात झालं होतं असं की निवडणुकीच्या टायमाला त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या यादीमध्ये अशा लाडक्या बहिणी आल्या ज्यांना या पैशांची गरज नाही, परंतु अशा सुद्धा बहिणी आल्या ज्या इतर योजनांचा लाभ मिळत आहेत, तर त्यांना आता 2100 मिळणार नाहीत। तर कोणाला किती मिळणार तर कोणाला लाडक्या बहिणींना 2100 मिळतील, कोणाला 1100 मिळतील, कोणाला 600 मिळतील, तर कोणाला 0 रुपये मिळतील। आता हे ज्याच्या त्याच्यावरती आहे। आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सरकारनं असं सांगितलेलं आहे, अजित पवारांनी असं बोललेलं आहे की आता ही जी लाडकी बहीण योजना ही गरजू लाडक्या बहिणींसाठी आहे। गरजू लाडकी बहीण म्हणजे कोण, जी खुरपणीला जाते, जी धुणं भांडी करते, असंच नाही, एवढंच नाही, जी घरी जरी आहे तरी ठीक आहे, पण अशी बहीण जी आता स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे, सक्षम झालेली आहे, तिला चांगला तिचा घराचा जो काही उत्पन्न आहे ते आता 5 लाख रुपयापर्यंत गेलेलं आहे, म्हणजे 2.5 लाख ओलांडून पुढे गेलेले आहेत ते आता। तर अशा लाडक्या बहिणींना आता ही योजना नाही, त्यांनी सरळ अर्ज माघारी घ्यावा असं सरकारनं सांगितलं होतं। परंतु ह्याला प्रतिसाद कमी आल्यानं सरकारनं अर्ज पडताळणी सुरू केली। आता ह्याच्यामध्ये होत आहे काय तर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस आणि महिला व बाल कल्याणचे अधिकारी सुद्धा तुमच्या घरी येऊ शकतात आणि तुमच्याकडे 3 ते 4 कागदपत्रांची मागणी करू शकतात। त्यानंतरच तुमचं नाव यादीत येईल आणि तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला, खटाखट पैसे तुमच्या अकाउंटला इथं पडत राहतील। इथून पुढचे सर्व हप्ते येतील। परंतु ज्या लाडक्या बहिणी या डॉक्युमेंट देणार नाहीत त्यांना तिथून पुढे हप्ता मिळणार नाही, यादीतून नाव बाहेर काढलं जाणार आहे। आता तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं नाव यादीत राहायला पाहिजे, कुठलंही टेन्शन तिथं राहता कामा नये, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। 3 कागदपत्र तुम्हाला सांगतोय, ज्यांना 3 कागदपत्र येतील त्यांना आजपासून पुढे 2100 रुपयांची जी काही वाटप आहे ते सुरू होणार आहे। लक्षात घ्या, भरपूर लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी गेल्या आठवड्यातच झाली आहे, त्यांना आजपासून वाटप सुरू आहे। झाले नसेल तर तुमचं नाव लगेच पटकन येऊन यादीत लगेच दुपारून सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत। कोणत्या बँकेत पैसे येणार आहेत, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्टाचं खातं, याच्यात पैसे येणार आहेत। त्यामुळे लक्षात घ्या,
सगळ्यात महत्वाचं काय तर 3 डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे आहेत. कोणती? पहिलं जे तुमच्याकडे डॉक्युमेंट मागितलं जाणार आहे ते तुमचं आहे उत्पन्नाचा दाखला. बघा, अंगणवाडी का सेवेकडे आरटीओचा डेटा आहे, त्यांच्याकडे इन्कम टॅक्सचा डेटा आहे, कारण त्या विभागाने त्यांना पाठवलाय की बाबा ही लोक अशी आहेत जे इन्कम टॅक्स भरतात किंवा जे आरटीओ त्यांच्याकडे नावावर गाडी आहे, तर तुम्ही जाऊन एकदा चेक करा आणि त्यांचा दाखला पण चेक करा, त्यांचे काही महत्वाचे कागदपत्र चेक करा. त्यातला पहिला आहे उत्पन्नाचा दाखला. 2.5 लाख रुपयापर्यंत उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, तुमचं जे काही बँकेतलं ट्रान्झॅक्शन आहे ते सुद्धा तुमचं म्हणजे 5 लाख रुपये वगैरे तुम्हाला भरपूर काय करतात, एफडी करतात, आरडी करतात. तर तुमच्याकडे एफडी आरडी असतील तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण तुम्ही पैसे तुमच्याकडे आहेत, म्हणजे तुम्ही चांगली परिस्थिती आहात की तुमच्याकडे एफडी आरडी वगैरे आहे. दुसरी गोष्ट तुमच्याकडे मागितली जाणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्ड. आता भरपूर जणांकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड नाही, तरी देखील भरपूर लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतात. परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड नाही, यांना या योजनेचा लाभ आता मिळणार नाही. आणि जरी असेल तरी देखील मिळणार नाही. का सांगतोय? कारण तुम्ही ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसी म्हणजे काय? ऑनलाईन तुम्ही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. कुठं करायचंय? रेशन दुकानात जाऊन करायचंय. आता जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना माहिती आहे गोष्टी सगळ्या, परंतु माहित नाही, लक्षात घ्या, टेन्शन घेऊ नका. आपल्या चॅनलवर तुम्ही आला आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहेत. काय करायचंय? रेशन दुकानामध्ये तुम्हाला रेशन कार्ड घेऊन जायचंय, तुमचं पिवळा असो केशरी असो दोन्ही घेऊन जायचंय. तिथं जाऊन तुम्हाला त्यांना म्हणायची ई-केवायसी करायची. ई-केवायसी करायची म्हणल्यानंतर ते तुमचे काय करतात? अंगठ्याचे ठसे घेतात, डोळे स्कॅन करतात आणि तुम्हीच आहे याचा पुरावा तो असतो. लक्षात घ्या, दुसरं काही नाही. हे व्हेरिफिकेशन झाल्यावरती तुम्हाला तुमचं नाव यादीत येऊन लगेच तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे हे तुम्हाला दुपारून सुद्धा मिळू शकतात. आता बघा, सगळ्यात महत्वाचे 2 डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले. आता तिसरं डॉक्युमेंट काय पाहिजे ज्यात तुम्हाला पैसे मिळू शकतात? तिसरं डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड. तुम्हाला माहिती तर आहे आता जे होत आहेत पैसे ते डीबीटी होत आहेत, म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यात. कशावरून? ते आधार कार्ड नंबरवरून टाकतात, बरोबर. म्हणून आधार कार्ड नंबर आणि तुमचं जे आधार कार्ड आहे ते चेक केलं जाणार आहे की तुमचंच आधार कार्ड आहे का. तुमच्या आधार कार्ड, आता बघा त्यांच्याकडे डेटा आहे आधार कार्डचा सुद्धा, ते ऑनलाईन सुद्धा व्हेरीफाय करतात की तुम्हीच आहेत का, तुमचाच फोटो आहे का, तुमचा ठसा आहे का, डोळे स्कॅन तुमचेच आहेत का, या सगळ्यांची माहिती ते घेत आहेत. तर आधार कार्ड अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या, कारण काय झालं, भरपूर लाडक्या बहिणी 10-10 वर्ष जुना फोटो आहे, कुणाचा जन्मतारीखच वेगळी आहे, कुणाचं स्पेलिंग मिस्टेक आहे. तर हे असं करू नका. स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते दुरुस्त करून घ्या, फोटो व्यवस्थित करून घ्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घ्या, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. आणि मोबाईलवरती तुमच्या मेसेज येतील, तुमची कोणतीही बँक असू द्या त्या बँकेत पैसे हे जमा व्हायला सुरुवात होतील. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला, की ही जी अर्ज पडताळणी होते त्याच्यावर तुमचं म्हणणं काय, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. बघा, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही. कोणाकोणाला आतापर्यंत सगळे हप्ते आले त्यांनी कमेंट करा, ज्यांना नाही आला त्यांनी कमेंट करा. कोणाकोणाला गॅसचे पैसे हवे आहेत त्यांनी सुद्धा कमेंट्स करा, कारण गॅसचे पैसे सुद्धा लगेच वाटप तुम्हाला होणार आहेत. इतर काही प्रश्न असू द्या ते टेन्शन घेऊ नका, कारण गॅसचे सुद्धा पैसे आज तुम्हाला मिळणार आहेत. काही प्रॉब्लेम घ्यायचा नाही, चॅनलला सबस्क्राईब करायचं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.